तर काल आपल्या नायगावमध्ये हा पोस्टरवरचा संदेश तर तुम्ही वाचलाच असेल, पण याच्या मागचं कारण जाणून घेण्यासाठी व्लॉग पूर्ण बघा. नमस्कार मंडळी, आज आपण इतकं तयार होऊन चाललो कुठं, तर आज आहे आपल्या नायगावच्या पुष्पा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रामदादा यांच्या हॉटेलची ओपनिंग. त्यासाठी मी आणि नऊ तयार होऊन चाललो होतो, पण ऑफिसवरून यायला उशीर झाल्यामुळे मला वाटलं आपल्याला कार्यक्रमाला पण उशीर झाला, पण तिथे गेल्यावर कळाले की आपण एकदम वेळेवर पोहोचलो होतो. अजून पण कार्यक्रमाला वेळ होता. काल ज्या जागेची आम्ही साफसफाई करून रूपरेषा बदलत होतो, त्या जागेचं आज एका सुंदर हॉटेलमध्ये रूपांतर झालं होतं. तिथे गेल्यावर नऊची आपल्या नवीन मामांशी ओळख झाली. सुरुवातीला घाबरून ज्यांच्या जवळी जात नव्हती, हळूहळू त्यांच्यामध्ये मिसळायला लागली. मग यांचे हास्य खेळ बघत कार्यक्रमाची वेळ झाली. मग रिबिन कापून झाली रामदादाच्या नवीन उद्योगाची सुरुवात. सतत चेहऱ्यावर हास्य ठेवणं यांचा स्वभाव आहे, पण यांच्या प्रत्येक कामामागे यांची खूप मेहनत असते. म्हणून यांच्या नवीन उद्योगास खूप यश मिळावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मग कार्यक्रम संपल्यावर आपण गेलो होतो नऊला सोडण्यासाठी घरी. मग नऊला घरी सोडून आपण गेलो मेन नायगावच्या मार्केटमध्ये, कारण की आपल्या नायगावमध्ये आले होते आपल्या नांदेडचे पोस्टर बॉय, जे की आपल्या पोस्टरद्वारे लोकांमध्ये एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न करतात. म्हणून आज हे आपल्या नायगावमध्ये आले होते आणि आपली मदत मागताच आपण चांगल्या कामासाठी कधी नाही म्हणत नाही. व आज आपल्या नायगावचा बाजार असल्यामुळे ही चांगलीच संधी होती आपला संदेश लोकांपर्यंत पोहोचण्याची. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाने बघायला सुरुवात केली, वाचून समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि खूप जणांनी आमच्या या संदेशाला प्रोत्साहन पण दिले. आणि सोशल मीडियाचा याच्याहून चांगला वापर काय होणार, म्हणून ही बाब मला तर खूप छान वाटली. तर मंडळी, या बाबतीत तुमचं काय मत आहे मला नक्की कमेंट मध्ये सांगा. मग शूट झाल्यावर मी पण निघालो माझ्या घराकडे. तर मंडळी, भेटूया नवीन एका मिनी व्लॉग सोबत. बघत राहा माझे व्लॉग्स.